राज्यात बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत पुढील 5 ते 6 दिवसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी आवश्यक असलेले बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावेळी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना तातडीने बियाणे आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी करत प्रशासनाला कठोर शब्दात इशारा दिला. संबंधित बियाणे कंपनीकडून वेळेत बियाणे उपलब्ध करून न दिल्यास 18 आणि 19 जुलै रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. उपसंचालक ऑफिसमधून मी जेव्हा माहिती घेतली, अमरावती विभागामध्ये 26 ते 27 तक्रारी प्राप्त झालेल्या. रोज मला मेसेज येतं, हुतुतूवाला असेल किंवा अधिक कुठल्या कंपन्या असेल. आमचा असा विचार आहे का या कंपनीचं कायमचा बंदोबस्त आम्ही करणार आहोत. या व्यक्तिगत सरकार जे करण ते करण, पण प्रहार किंवा शिवसेना स्टाईलनं त्याचा आम्ही बंदोबस्त या कंपनीवाल्यांचा करू, जेणेकरून दुसऱ्या कधी कंपनीनं बोगस बियाण्याचं पुढचं कधी नादच करायला नको. त्या ज्या पद्धतीनं त्यांना शेकायचं आहे त्या शिवसेना स्टाईलनं आम्ही त्यांना शेकल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांना दुबार पेरणी प्रश्न आहे. वाटते तातडीनं या 3 ते 4 दिवसात ते बियाणं भेटलं पाहिजे. यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. नाही भेटलं तर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरू.